एका हॉटेलमध्ये साधं वेटरचं काम करणारा एक मराठा तरुण अवघ्या काही दिवसातच संपूर्ण मराठा समाजाला एका छताखाली आणणारा एक व्यक्तिमत्व बनून उभारलेला आहे व संपूर्ण मराठा आरक्षणाचा एक चेहराच बनून उदयास येताना दिसतोय। तर कोण होते ते मनोज जरांगे? कसं काय एका साधे सरळ स्वभावाचे आणि अगदी किरकोळ शरीर दृष्टी असलेला एक सर्वसामान्य मराठा आज संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून उभारताना दिसतोय। च्या घडीला पैसे देऊन आमदार खासदार तर लांबच, पण मोठमोठ्या मंत्र्यांनाही जेवढी गर्दी जमावता येत नाही, आज तेवढी गर्दी तर फक्त मनोज जरांगे पाटलांच्या गाडीला प्रोटेक्शन देण्यासाठी उभी आहे। इतकी पब्लिक, एवढा सपोर्ट एका सर्वसामान्य माणसाने कसा कमवला? मराठ्यांना आरक्षण भेटावं व मराठा आरक्षणासाठी स्वतःची जमीन विकून सासरे राहणं स्वीकारणारा हा मराठा माणूस आज एक आंदोलन पुकारतो व त्याच्या आवाजावर तब्बल 3.5 कोटी मराठा समाज एका हाकेवर उभा राहतोय। हे त्याच्या त्यागाचं फळच म्हणावं। एका हॉटेलच्या वेटर पासून तर आज 350 कोटी मराठा समाजाच्या हृदय सम्राट बनण्यापर्यंतचा प्रवास आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या परिचयाची गरजच नाही असे नाव बनलेले मनोज जरांगे पाटील। पाटलांची जन्मभूमी तशी बघायची झाली तर बीड जिल्हा, पण त्यांची कारकीर्द, त्यांचं कर्तृत्व हे जास्त तर जालना जिल्ह्यातच। त्यामुळे बीडला जन्मभूमी तर जालन्याला कर्मभूमी म्हणणं चुकीचं ठरणारच नाही। त्यांचं लग्न सुमित्रा जरांगेंशी झालं व लग्नानंतर त्यांना 4 मुले झाली, त्यातले 3 मुली तर 1 मुलगा। लग्नानंतर नोकरीचा शोध थांबतो तो एका हॉटेलमध्ये वेटरचं काम भेटल्यानंतरच। पण हॉटेलमध्ये वेटरचं काम करतानाही समाजसेवेचा असलेला ओढ ही जरांगे पाटलांना कधी गप्प बसू देतच नव्हती। त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात जाऊन समाजसेवेचा निर्धार धरला व समाजाच्या प्रती त्यांचं एकनिष्ठता पाहून काँग्रेस पक्षानेही त्यांना काही दिवसातच काँग्रेस पक्षाचे जालना जिल्ह्याचे काँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली। 2003 मध्ये जेम्स लेन प्रकरणात काँग्रेस पक्षाने घेतलेली बाजू ही जरांगे पाटलांना मान्य नव्हती। त्यामुळे त्यांनी 2003 ला राजीनामा दिला व 2009 ला स्वतःचे शोभा संघटनेची स्थापना केली। 2011 मध्ये त्यांनी शोभा संघटनेची स्थापना केली। त्यानंतर त्यांनी पुढे शोभा संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं घडवून आणली। शेतकऱ्यांसाठी, पाणी पुरवठ्यासाठी केलेले आंदोलन असो वा मराठा आरक्षणासाठी केलेले आंदोलन किंवा मराठा आरक्षणात जखमी झालेल्या लोकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी केलेले उपोषण, असे अनेक आंदोलन उपोषणं पुढे त्यांनी शोभा संघटनेच्या माध्यमातून घडवून आणले व यशस्वीरित्या पारही पाडले। तसा मराठा आरक्षणाचा इश्यू हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही, वारंवाररित्या हा इश्यू आग पकडत होता। मागही एकदा मराठी क्रांती मोर्चाच्या अंतर्गत मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात आंदोलनं घडवून आणली व मराठा आरक्षण हे अस्तित्वात येतच होतं, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापुढे मराठ्यांना झुकावं लागलं व अगदी तोंडापर्यंत आलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून स्थगित झालं। मात्र 2021 लाही पिंपळगाव येथे मनोज जरांगे पाटलांनी तब्बल 90 दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं। त्यानंतरही बुरी गांधारी येथे आंदोलन करून मराठा समाजाला मराठी क्रांती मोर्चाच्या अंतर्गत झालेल्या मराठा आरक्षणासाठी आंदोलनात जखमी झालेल्या मराठ्यांसाठी शासकीय मदत मिळवून देण्यातही मनोज जरांगे पाटलांना यश आलं होतं व त्यानंतरच बीड, जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटलांचे सपोर्ट सिस्टम उभा राहिलं होतं व मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाचा आपल्या हक्काचा चेहरा म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखले जाऊ लागले। 2023 ला झालेल्या आंदोलनात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंची भेट घेऊन मराठ्यांना आरक्षण भेटण्याबाबत निश्चित राहण्याचं आश्वासन दिले। त्यानंतर मनोज जरांगेंनी अंदवा येथे, त्यानंतर शहागड येथे अशा बऱ्याच ठिकाणी आंदोलने केली। असेच जालना तालुक्यातील अंतरवली साराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी अमरण अनशन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांवर व त्यांच्या सहकाऱ्यांवर 20 सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीचार्ज केला। अनेक मोठमोठ्या राजकारण्यांनी, पक्षप्रमुखांनी घटनास्थळी जाऊन जरांगे पाटलांना सहानुभूती दिली, पण याचा काही म्हणावासा फरक मात्र पडला नाही। मात्र याच्यातून 2 गोष्टी झाल्या की या लाठीचार्जला संताप होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला व मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात बंदी पुकारून आक्रमक होऊ लागला। अनेक गावांमध्ये
राजकीय नेत्यांच्या बंदीचे ओरडा लागले. मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी आंदोलनं झाली आणि अशाच एका गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी तर मराठा आरक्षणात लाठीचार्ज झालेल्या गोष्टीचा निषेध म्हणून स्वतःची 4 चाकी गाडी जाळून सरकारच्या या कृत्याचा निषेध केला व त्या पाठोपाठ अनेक मराठा समाजातील लोक पेटून उठले व ही मराठा समाजाची चिंगारी ज्वालेच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. आणि याचबरोबर घडलेली दुसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाला एक नवीन चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांना ओळखले जाऊ लागले. आणि आता सरकारची मराठा आरक्षणाबद्दलची हलगर्जीपणा पाहून मनोज जरांगे पाटील आपल्या मोर्चा समवेत मुंबईच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. काही तासातच त्यांचा मोर्चा मुंबईत जाताना दिसत आहे आणि हा मोर्चा अडवण्यासाठी सरकारच्या उलाढाल सुरू झालेली आहे. वकील गुणरत्न सदावक्त यांनी मराठा मोर्चाला रोखण्यासाठी मराठा मोर्चा करणाऱ्यांवर उच्च न्यायालयात केस टाकली आहे व या केसेस मनोज जरांगेंच्या वतीने त्यांचे वकील लढणार आहेत. पण आता या संपूर्ण गोष्टीचा शेवट कसा होईल? मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षण मिळवण्यात यश येईल का नाही? मराठा समाजाला आरक्षण भेटेल का नाही? अशा अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये उद्भवत असतील तर याचं उत्तर आपणच कमेंटमध्ये सांगा. आपल्याला काय वाटतं व आता मराठा आरक्षण भेटलं तर कसं व किती भेटेल? कोणत्या समाजाला किती आरक्षण राहील? मराठा आरक्षणाबाबतचं आत्तापर्यंतचं घडलेलं राजकारण, मराठा आरक्षणाबद्दल सर्वच काही मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला बायोमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे भेटेल किंवा आय बटनवर क्लिक करूनही भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ह्या व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया द्या. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.